न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। विकास कामाच्या अवजड वाहतुकीमुळे झाले रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आमदार गावितांची पीडब्ल्यूडी प्रशासनाबरोबर चर्चा व सूचना। विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरण हाय स्पीड बुलेट ट्रेन या प्रकल्पाच्या कामामुळे पालघर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुराव्यवस्था संदर्भात आमदार राजेंद्र गावित यांनी उपविभागीय अधिकारी पालघर श्याम मदनुरकर, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघरचे उपअभियंता अजय जाधव, उपअभियंता डहाणू पगारे, MRVCCचे अभियंता मोरे, चौहान व L&Tचे अमोल घारा, के राधाकृष्ण, श्रमिक गोस्वामी, अनुप पाटील, माकुनसार उपसरपंच ग्रामस्थ, कमारे सरपंच वैशाली पडवळे, उपसरपंच संदीप चव्हाण, ग्रामसेवक, नंडोरे उपसरपंच रोहन वेडगा, कपासे सरपंच प्रकाश कोमी ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते। संबंधित अधिकारी व प्रकल्प संचालक अभियंता यांना अवजड वाहतुकीमुळे झालेल्या रस्त्यांची वाताहत संदर्भात सर्वे करून अहवाल सहित गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता प्रांत कार्यालय पालघर येथे प्रस्ताव सहित उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।